आपल्या इथे प्रॉब्लेम एवढेच नाही आहेत. अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपले जे ग्रॅज्युएट्स आहेत जे इंजिनिअरिंग कम्प्लीट करतात, मी पण इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, मला माहिती आहे की इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर मला काय गोष्टी माहिती होत्या. लिटरली प्रॅक्टिकल नॉलेज किंवा इंडस्ट्रीचा जो एक्सपोजर असतो तो शून्य असतो, काहीच माहिती नसतं. आणि ती परिस्थिती आजही आहे. मी इंजिनिअरिंग पासआउट होऊन 8-10 वर्ष झालेत, पण आजही काही परिस्थिती चेंज झालेली नाही आहे. एका रिपोर्टनुसार 20 ते 25% इंजिनियर्स आहेत त्यांना म्हणजे ते जॉब रेडीच नसतात, त्यांना माहितीच नसतं काय की जॉब मार्केट काय. तर हा गॅप का निर्माण होतोय की इंडस्ट्रीमध्ये वेगळं चाललेलं आहे, कंपनीजमध्ये वेगळं चाललेलं आहे आणि आपलं जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वेगळं चाललेलं आहे. हा गॅप कसा फील होणार? जर आपण एज्युकेशन सिस्टीमकडे बघितलं तर एज्युकेशन सिस्टीममध्ये सेट ऑफ सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. ते एव्हरी सेमिस्टर आपल्याला क्लिअर करायचे. का करायचे? कारण आपल्याला तेवढा पर्सेंटेज पाहिजे, तेवढा CGPA पाहिजे, कारण आपल्याला इलिजिबल व्हायचंय क्रायटेरियामध्ये, ठीक आहे. सो मुलांचं टार्गेट काय राहतं की मला त्या सब्जेक्टला चांगले मार्क पडले पाहिजे, थोडक्यात काय मला तो विषय निघाला पाहिजे. त्याच्यामुळे रात्रभर जागून इंजिनियर अभ्यास करतात, बरोबर. यामुळे काय होतं की एखाद्याचं मॅथमॅटिक्स स्किल वाढतं किंवा एखाद्याचं थेरॉटिकल स्किल वाढतं, पण ॲक्च्युली कामामध्ये ज्या गोष्टी वापरायच्या त्या नसतात. त्याच्यामध्ये कदाचित मुलांचे पेशन्स किंवा त्यांचे एक थॉट प्रोसेस असेल तर ती एक वेळ कामाला येईल. पण जे इंडस्ट्रीत काम करायचे त्या कामामध्ये तुमचं टीम प्लेअर ऍक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तुम्ही एक म्हणजे नाही का आपण ज्याला म्हणतो बेस्ट AI वापरला पाहिजे किंवा तुमचं कोडिंग स्किल चांगलं पाहिजे, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड चांगलं पाहिजे. तर यासाठी त्या गोष्टी ॲड ऑन केल्या पाहिजेत, कारण हे करिक्युलममध्ये नाही आहे. हे कुठल्या सब्जेक्टमध्ये नाही शिकवलं जात की तुम्हाला कंपनीचा प्रोजेक्ट कसा बनवून द्यायचा आहे. एंड टू एंड लाईफ सायकल कधीच नाही. त्याचे डेफिनेशन फार तर फार असेल की सॉफ्टवेअर असं बनतं, पण ते ऍक्च्युअल कसं बनवलं जातं हे कोणी शिकवत नाही. कारण की प्रॅक्टिकल्समध्ये बेसिक कोड असतात, ते पण आजकाल मुलं एकमेकांचं कॉपी करतात. बेसिक प्रोजेक्ट असतात ते पण ग्रुपमध्ये केले जातात. त्यात जसं आपल्याला मागच्या वेळेस बोलणं झालं की एखादा प्रिंट करतो, एखादा स्पायरल बाइंडिंग करतो आणि एखादा 4 लोक मिळून त्याला कॉपी करतात आणि विशेष करून तोही विकत आणलेला असतो. मग अशी जर परिस्थिती असेल तर कशाला मग इंटरव्ह्यू क्रॅक होईल? कारण IT मध्ये जर जॉब मिळवायचा असेल तर कोडिंग यायला पाहिजे ना. बरोबर. किती नाही म्हटलं तरी विदाउट कोडिंग तुम्ही कुठलाच प्रोजेक्ट बनवू शकत नाही. आज AI वरती जरी काम करायचं असेल तरी AI वरती काम करण्यासाठी तो AI क्रिएट करता यायला पाहिजे. त्यासाठी क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे. आपण ज्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही ती गोष्ट आपण एका तासाच्या इंटरव्ह्यूमध्ये कसं काय एक्सप्लेन करू शकतो? सो त्यापेक्षा मला काय म्हणायचंय की सब्जेक्ट जरी असतील तरी सायमल्टेनियसली काय होईना क्लासेस थ्रू अपग्रेड केलं पाहिजे. कारण ॲट द एंड जर कॉलेजकडून प्लेसमेंट नाही मिळणार हे मला जर आज माहिती आहे तर मी माझी तयारी स्वतः केली पाहिजे. मला जर बेस्ट पहिलवान बनायचंय किंवा मला जर ऑलिम्पिकमध्ये खेळायचंय तर 5 वर्ष ते लोक मेहनत घेतात त्या एका मेडलसाठी आणि 5व्या वर्षी त्यांना चान्स मिळतो. तोही जर काही सेकंडवरून जर तो लूज झाला तर पुन्हा 5 वर्ष तयारी करायला लागते. तेवढी तर मेहनत नाही ना. आपल्याला IT मध्ये जर जॉब करायचा आहे आणि आपल्याला जर पहिल्यापासून माहिती आहे की नाही माझ्याशिवाय माझं घर चालू शकणार नाही किंवा माझ्या खांद्यावर मला ती जबाबदारी घ्यायची आहे, तर त्यासाठी आधीपासून मला बेसिक कोडिंग यायला पाहिजे. फर्स्ट इयर, सेकंड इयरला, थर्ड इयरला मला थोडे प्रोजेक्ट माझा म्हणजे ॲटलिस्ट मी माझा प्रोजेक्ट बनवेल एवढं आपण कॅपेबल पाहिजे. दुसरी गोष्ट कशी आहे की जे आपण म्हणतो ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड, की समजा 500 मुलं आहेत त्यातली 20च घेणार आहेत, मग हे 20 मुलं काय करतात 50 क्वेश्चन हे 20 मिनिटात सॉल्व्ह करतात. मग यांच्याकडे कसा हा टॅलेंट आला, बाकीच्यांकडे का नाही? याचं एकमेव रिझन हे की कुठली गोष्ट जर आपण हातात घेतोय तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. समजा आपल्याला ॲप्टिट्यूडची प्रिपरेशन करायची आहे तर आपण एका टॉपिकवरती 100 तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. आपण 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणतो माझा अभ्यास झाला, ते चुकीचं आहे. आपण पास होण्यासाठी 1 दिवस आधी अभ्यास करतो ॲज अ इंजिनियर. मग IT जॉब मिळवण्यासाठी आपण 4 महिने तर तयारी केलीच पाहिजे ना. त्याशिवाय आपण कसं काय म्हणू शकतो की मला येतं? सो मॅक्झिमम मुलांचा गैरसमज हा आहे की मला जर 80% मार्क आहे थ्रू आउट किंवा 7 and 8 CGPA अबोव तर मला मिळेल, हा मोठा गैरसमज आहे. कारण रिअलमध्ये जे इंटरव्ह्यूज होतात त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल कोडिंग क्वेश्चन विचारले जातात किंवा ॲप्टिट्यूडमध्ये एवढं फास्ट आणि एक्सपेक्टेड आहे की जसं मी म्हटलं की आमचा एक स्टुडंट प्लेस झालेला आता लेटेस्टमध्ये कॅपजेमिनीला. सो त्यांना ती ॲप्टिट्यूड होती, 50 क्वेश्चन होते, त्यातले 20 यायला पाहिजे, त्याला 30 मार्क पडले आणि त्याच्यासाठी आय थिंक 20 मिनिटाचा वेळ होता. मग मी त्याला विचारलं की बाळा तुला कसं काय जमलं, बाकीच्यांना नाही जमलं तुला? तर तो बोलला की मॅम कसं होतं त्याच्यामध्ये काही पॅटर्न्स फिक्स होते, जसं की ABC A to Z हे कॅरेक्टर्स आहेत, बरोबर. कॅरेक्टरला जर आपण नेमिंग केलं 1 to 3 1 to 26 आणि समजा आपल्याला ADF आलं आणि त्याचं काउंटिंग आलं तर आपल्याला ते क्विकली यायला पाहिजे. यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर मी तो एक पॅटर्नचा सॉल्व्ह करून ठेवलं. तर दुसरं होतं पझल्स. तर पझल्स बद्दल पण मी खूप
प्रॅक्टिस केली होती, म्हणून मी त्या 2च गोष्टींवरती फोकस केलं आणि मला ते सॉल्व्ह झालं. आणि ते दोन्हीवरतीच क्वेश्चन जास्त येतात का कॅपजेमिनीमध्ये? हा कॅपजेमिनीमध्ये हा, तर त्याच्यामध्ये माझं सॉल्व्ह होऊन गेलं. हे पण कसं झालं की ज्यावेळेस बाकीचे मुलं इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडत होते त्यावेळेस मी त्यांना विचारलं की सगळे बोलत होते ना हल्ली अवघड आहे, काय होणार नाही आपलं. इमॅजिन करा ना, 400-450 मुलं आहेत, कसं काय. तर मग ते बघून पहिलं तर मुलं डिमोटिवेट होतात. दुसरी गोष्ट की हिंमत न हारता विचारलं पाहिजे की अरे काय विचारलं. चला 5 मुलं इग्नोर करतील पण 1-2 तर सांगतील ना की ह्या गोष्टीत तेवढं जरी प्रिपरेशन केलं तरी पण सिलेक्शन होऊन जातं. तर त्यामध्ये 450 मध्ये 20 मध्ये तो मुलगा आला आणि त्यानंतर शेवटी आय थिंक 9 मुलांपैकी मग तो एक होता. सो हा जो पॅटर्न आहे, तर यासाठी थोडंसं ॲडिशनल तयारी केली पाहिजे जी इंडस्ट्रीत लागतं. बरोबर. आपण हे म्हणता कामा नये. आता माझ्याकडे स्वतः अशी इतके मुलं आहेत की ज्यांना 90% आणि अबव मार्क्स आहेत, पण जर आम्ही त्यांना आज जर सांगितलं ना की टेल मी अबाउट युअर सेल्फ, तू सांग, तर तो खूप बेसिक सांगून फ्री होतो काही सेकंड्समध्ये. हे असं नकोच आहे. आज जर मला पॅशन दाखवायचं इंडस्ट्रीबद्दल, मला जॉब हवाय, तर मी 2-3 मिनिटं एक्सप्लेन केलं पाहिजे त्या जॉबबद्दल. बरोबर. असं तर हा गॅप आहे.